हॅलो क्युटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ असणार आहे अ वीक इन माय लाईफ. तर व्हिडिओ एन्जॉय करा. थोडासा मोठा असेल पण आठवड्याभरामध्ये मी काय काय केलं, कसं कसं केलं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर मी कोणता तरी फॅमिली फंक्शन अटेंड केला आहे. मस्त मस्त पुलाव स्वतः बनवून खाल्ला. बऱ्याच दिवसानंतर सुहानी सोबत कोल्ड कॉफी प्यायला गेली, कारण तीच बऱ्याच दिवसांनी आली होती. मोठे केस तर मला पण आवडतात, पण काय करू, केलं मी हेअरकट. घरच्या घरी मस्त टोनर बनवला. तुम्हाला सुद्धा कसा बनवायचा हे माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईन. रोजचं मॉर्निंग रुटीन मस्त फॉलो केलं. बाकीचं काहीही करायचं राहिलं तरी चालेल, पण स्किन केअर करणं नाही राहिलं पाहिजे. मग रात्री किती पण लेट होऊ दे किंवा काहीही होऊ दे. मम्मीनं काहीतरी काम सांगितले आणि ते मी करणार नाही असं तर कधी होणारच नाही. दिवसातून 2 फ्रुट्स तर खाल्लेच पाहिजेत. मी सकाळी एक खाते आणि संध्याकाळी. उपवास होता म्हणून मम्मीने शाबू वडा बनवला होता, जो की खूप जास्त टेस्टी होता. एका ऍड शूटला जाण्यासाठी मी रेडी झाली होती. शूटसाठी मेकअप केला होता ना, मग शूट वरून घरी आल्यानंतर मस्तपैकी घरच्या घरी फेस पॅक केला, ज्याचे रिझल्ट अरारारा खतरनाक. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. धावपळच एवढी होते, मग आजारी कशी नाही पडणार. मम्मीच्या हातच्या जेवणाला तोडच नाही. नेक्स्ट डे मी नेल्स केले, जे की खूप सुंदर होते आणि मला फार आवडले. थोडेसे व्हिडिओ शूट करायचे होते, त्यामुळे रेडी होऊन शूटला गेले. थोडीशी शॉपिंग पण केली बरं का. आणि हे माझं ब्युटिफुल असं शॉप. तुम्हाला लग्नासाठी, प्री वेडिंग, मॅटर्निटी, बेबी शूट प्रत्येक प्रकारचे आउटफिट आपल्याला रेंटवरती मिळतात इथे. आजही ऍड शूटला गेली होती मी आणि कंटिन्यू उभं राहून राहून एवढी दमली होती. पाय तर एवढे दुखत होते ना, बाप रे बाप. आणि या वीक मध्ये माझे पार्सल्सवर पार्सल्स येत होते. आय रिसीव्ड दिस पार्सल. मला एक मेकअपचं PR पॅकेज मिळालं होतं आणि त्याच्या शूटसाठी मी रेडी झाली होती. आजकाल मम्मी मला रोजच संध्याकाळी टेरेसवर घेऊन जाते. ती काहीतरी काम करते किंवा वॉक करते आणि मला सोबत जोडीला घेऊन जाते. मी खात होती चिक्की आणि मम्मी करत होती भाजीपालाचं काहीतरी. वॉटरमेलन खावा रे सगळेजण. इकडे सँडविच बनवणं सुरू आहे, ते पण हेल्दी. ओके, म्हणजे मैद्याच्या ब्रेड ऐवजी आम्ही घेतले होते ब्राऊन ब्रेड. खूप दिवस पाणीपुरी नाही खाल्ली, त्यामुळे एकदाची जाऊन पाणीपुरीवरती ताव मारली. एस्थेटिकच्या नावाखाली घरामध्ये मी वेगळे वेगळे प्रयोग करतेय. ऑफकोर्स माझं बेडरूम मेकओव्हर सुरू आहे. नेक्स्ट डे होती होळी आणि मी होती थोडीशी आजारी आणि दीदीने सकाळी सकाळी येऊन झोपेतून उठलेली मला भरवून टाकलं रंगाने. मग काय, तिने पण ओरडा खाल्ला की घरात कोण होळी खेळतं, घरात कोण कलर लावतं वगैरे. आणि ओरडा खाल्ल्यानंतर दीदी मस्तपैकी झाडू मारताना एवढी सुंदर दिसत होती आणि मी तिची मजा घेत होती. ही ही ही. आणि फेसवॉश केलं तरी माझ्या तोंडाचा कलर जायचं काय नावच घेत नव्हतं. त्यामुळे तिने अजून मम्मीचा ओरडा खाल्ला. आणि जसं तिने मला घरी असताना भरवलं, तसं तिच्या फ्रेंड्सनी शॉप मध्ये येऊन तिला भरवलं. चल बाहेर निघाल अंदर मता. घरी जाताना आम्ही काहीतरी काम करण्यासाठी थांबलो होतो, तर विट्यामध्ये सगळीकडे जिकडे तिकडे रंगपंचमीचा कार्यक्रम सुरूच होता.
मस्त मस्त थोडेफार व्हिडिओज बनवले, त्याचेच हे BTS आहेत जे तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळणार आहेत. एक मस्त अशी दहीची रेसिपी बनवली जी की खूपच टेस्टी होती. मॅटर्निटीचं क्लायंट होतं ज्यांनी आपल्याकडून पॅकेज घेतलं होतं, आउटफिट, मेकअप, फोटोशूट, ज्वेलरी या सगळ्याचं. मग त्यांचं फोटोशूट केलं, त्यांचा दुसरा लुक होता तो सुद्धा झाला. खूप सुंदर फोटोशूट झालं. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही मॅटर्निटी, प्री वेडिंग, बेबी शॉवर अशा कोणत्याही प्रकारचं शूट करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या श्रीधर रेंटल स्टोअरला. वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि कोणता पार्ट आवडला ते सुद्धा सांगा. आणि यासाठी एवढंच, भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.